9:20 मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन केला आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये प्रॉफिट बुक केला. पण हा सेटअप लोक चुकीच्या पद्धतीने यूज करतात, कारण की ह्या स्टार्टिंगच्या 15 ते 20 मिनिटमध्ये मार्केटमध्ये खूप जास्त व्होलॅटिलिटी असते आणि लोकांना वाटतं बँक निफ्टी किंवा निफ्टीमध्ये ट्रेड करून इझिली आपल्याला प्रॉफिट मिळेल. पण तो 90% लोक चुकीच्या अकॉर्डिंगच तो सेटअप फॉलो करतात, त्यामुळे जास्त लोक लॉसेस करतात. तर आपण हा सेटअप बँक निफ्टीमध्ये बघणार आहे. तर मी सिंपल बँक निफ्टीचा चार्ट इथे अप्लाय करते. आपण बँक निफ्टीचा चार्ट घेतला. ह्या सेटअप साठी आपल्याला सिंपल 5 मिनिटचा टाइम फ्रेम आणि 15 मिनिटचा टाइम फ्रेम फॉलो करायचा. 5-15 दोन्ही पण चालेल. आपल्याला पहिल्या मार्केटमध्ये ओपन झाल्यानंतर 3 कॅन्डलच्या लेवल्स मार्क करायच्या किंवा 2 कॅन्डलच्या लेवल्स मार्क करायच्या. तर इथे तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे 2 रेंज क्रिएट झाल्या. 2 रेंज क्रिएट झाल्यानंतर याच्यातली कोणती रेंज ब्रेकआउट करेल तेव्हा आपल्याला बाय करायचं, रेंज ब्रेकडाऊन करेल तर आपल्याला सेल करायचे. 10 वाजता कॅन्डलचा हाय ब्रेक झाला. हाय ब्रेक झाल्यानंतर सिंपल तुम्ही ATM वाला कॉल बाय करणार. त्यावेळेस प्राइस काय चालू आहे, 55,700 प्राइस चालू आहे, म्हणजे 55,708 प्राइस आहे ही आपली स्पॉटची. तर तुम्ही 55,700 चा कॉल बाय करू शकता. स्टॉप लॉस आणि टार्गेट तुम्हाला कुठे ठेवायचा आहे, ही तुमचा एंट्री पॉइंट झाला. त्याच्यानंतर प्रिव्हियस कॅन्डलचा लो किंवा सेम कॅन्डलचा लो किंवा नियर सपोर्ट रेजिस्टन्स जरी तुम्ही स्टॉप लॉस फॉलो केला तरी चालेल. जेवढा तुमचा SL आहे तेवढंच तुमचं टार्गेट आणि नंतर त्याच्या डबल करायचं, लाईक 1:1 आणि 1:2. तर आरामात तुम्हाला इथे 1:2 पर्यंत टार्गेट मिळालं. तुम्हाला इथे तुमची पोझिशन क्लोज करायची. हा सेटअप फक्त सकाळच्या टायमिंगला वर्क होतो. दिवसभर तुम्ही जर बिझी असाल तर तुमच्यासाठी हा सेटअप चांगला आहे, जर तुम्हाला मार्केटचा फर्स्ट हाफ जर फॉलो करायचा असेल. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.